मित्रांनो, पावसाळ्याचे दिवस चालू आहेत. भरपूर असा पाऊस पडतोय. त्याच्यामुळे लाईटचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे हा बल्ब आणलेला आहे मी, एव्हरेडीचा इन्व्हर्टर बल्ब याला म्हणतात आपण. इन्व्हर्टर बल्ब म्हणजे लाईट गेल्यानंतरसुद्धा तो चालू राहतो. परंतु बऱ्याच लोकांना समजत नाही की हे चार्ज कसा होतो. बरेच लोक बोलतात की लाईट आम्ही बटन बंद केलं आणि रात्रीचं चालू केलं बटन, तो बल्ब काय चालू झालेला नाही आणि दुकानदाराकडे नेऊन दाखवलं तर दुकानदार म्हणतो चार्जिंग संपले, ते चार्ज करा. तर चार्ज कसा करायचा असतो, तर जोपर्यंत हा होल्डर म्हणजे होल्डरमध्ये आहे, होल्डरमध्ये लावून ह्याला हे करायचं. तुम्हाला दाखवते एकदा मी. हे आपला हा बल्ब आहे, हा होल्डर आहे. हा बल्ब ह्या होल्डरमध्ये हा बल्ब हा होल्डरमध्ये लावला. आता हो बटन बंद आहे आपलं. ज्यावेळेस आपण बटन चालू करेल, बघा बटन चालू केलं, बल्ब चालू झाला. पण बल्ब चालू झाला आणि तो चार्जिंगसुद्धा चालू झालं. ज्यावेळेस आपण बटन बंद करू त्यावेळेस बटन बंद झालं आणि बल्बचं चार्जिंगसुद्धा स्टॉप, म्हणजे चार्जिंगसुद्धा होणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला स्विच हा नेहमी ऑन ठेवावा लागेल, जेणेकरून बल्ब पण चालू आणि तुमचं चार्जिंग टाईम पण ते चालू राहतं. असं न्यू ह्याच्यामध्ये बल्ब निघालेले आहेत. त्याच्यामुळे अलीकडे असं नाही की बल्बच्या होल्डर लावला आणि स्विच बंद तर बल्ब चार्जिंग होत असेल, असं काही नाही. जोपर्यंत त्याला करंट सप्लाय भेटत नाही तोपर्यंत बल्ब हा चार्ज होणार नाही, अशी सिस्टीम आहे. आणि मी एव्हरेडी का घेतला, कारण एव्हरेडी लहानपणापासून आपण छोटे बॅटरी आपल्याकडे ज्या होत्या त्या सर्व एव्हरेडीच्या होत्या आणि चांगल्या क्वालिटीच्या बॅटरी होती. तसं बल्ब पण चांगल्या क्वालिटीचं आहे. मी जवळजवळ 4 वर्ष झाले एक बल्ब वापरतो, तो खराब झाला. त्याच्यानंतर आज हा नवीन बल्ब आणलेला आहे. आता हा बी जास्तीत जास्त 4 वर्ष मला आरामात जाणार आहे. माहिती समजली असेल मित्रांनो तर कमेंट, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.